आदरणीय व्यासपीठ, माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींना, जेवढे लोक आत आहेत तेवढेच लोक बाहेर आहेत. नेहमीच जे दुर्लक्षित आहेत त्यांना मी आधी न्याय देतो, तेव्हा बाहेरच्या लोकांची मी क्षमा मागतो की तुम्हाला आत येता आला नाही तरी मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. मी कधीच वेळेवर येत नाही, पण आज मात्र सगळ्यांच्या आधी वेळेवर आलो. विलासरावनी खात्री करून घेतली की मुंडे गेले की नाही, मग ते आले. आता तरी वर्तमानपत्र मुंडे वेळेवर येतो असं लिहितील अशी मी आशा करतो. मला कधीच बोलण्याची भीती वाटत नाही. आज सांगायत मी कधीच लाखोंच्या सभेला, विधानसभेला, लोकसभेला, जिल्हा परिषदेत बोलताना घाबरलो ना, पण आज मात्र मला बोलताना एकतर भारावून आलंय. मला काय बोलावं याची भीती वाटते. ह्याचं कारण माझ्या बायकोची भीती वाटते म्हणून मी बोलत नाही असं नाही. नाही तर वर्तमानपत्र लिहितील की ती कधीच सभेत नव्हती, पहिल्यांदा होती म्हणून मुंडे घाबरले. तर ते खरं नाही, कारण काय बोलावा असा प्रश्न मला पहिल्यांदाच पडलेला. कारण मी वाढदिवस कधीच केला नाही आणि 61 साजरी करायची कल्पना आली तेव्हा मी काही त्याला तयार नव्हतो. कारण मला स्वतःलाही 61 झालोय असं वाटत नाही. कारण फिलिंग इज इम्पॉर्टंट, एज इज नॉट इम्पॉर्टंट. आणि मी काही विलासराव सारखं वय लपवत नाही. कारण विलासरावने 61च केली नाही, परंतु ते माझ्यापेक्षा वडील आहेत हे मी सांगायला विसरणार नाही. आणि भुजबळ तुम्ही हसू नका, तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा वडील आहे आणि कंपॅरेटिव्हली मी तुमच्यापेक्षा तरुण आहे. आज मी त्यांना चिमटे घेणार नाही, कारण माझ्यानंतर ते बोलणार असल्यामुळे ते मला सोडणार नाही. भुजबळ तर असं बघतो म्हणतात, माझी कशाला बघता, ज्यांचे तुमच्यावर अन्याय केला त्यांची बघा. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढू नका. मी आभारी आहे विलासराव अडवाणीजी, नितीनजी येणं, कारण मी त्यांचा कार्यकर्ता. पण विलासरावजी, भुजबळजी, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विखे पाटील साहेब हे आले म्हणजे आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती, महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. विचारांच्या परिघापलीकडे जाऊन आपण माझ्या सत्काराला उपस्थित राहिलात हे ऋण मी कधीही आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या विलासरावजीच्या आणि भुजबळांच्या मैत्रीचा अनेकदा त्यांनाही त्रास होतो आणि मलाही त्रास होतो. भुजबळ कधी पक्ष सोडणार, मुंडे कधी पक्ष सोडणार अशी चर्चा होते. मी त्या दोघांच्या वतीने आणि माझ्या वतीने सांगतो, आम्ही तिघही आयुष्यात आपला पक्ष कधी सोडणार नाही. कारण त्यांना बोलता येत नसेल म्हणून त्यांचा खुलासा सुद्धा मीच करून टाकतो. कारण आता माणसाला 61 झाल्यानंतर आयुष्यातला बराच काळ निघून जातो आणि थोडासा शिल्लक राहतो. 100 वर्षाचे होणार तेव्हा आम्ही उपस्थित राहू द्या हे काही खरं नाही. आणि म्हणून मी सांगितलं की मी मागे वळून पाहिलं. खरं म्हणजे ना मला इतिहास आहे, ना मला भूगोल आहे, ना मला काही पार्श्वभूमी आहे. माझे वडील तर ग्रामपंचायतीचे सभासद सुद्धा नव्हते. मी एक सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आज जे काही मला मिळालेलं आहे ते माझं नाही, समोर बसलेल्या सगळ्या लोकांचं प्रेम आहे म्हणून मिळालं. बाळासाहेबांनी उल्लेख केला की ऊस तोडणाऱ्यांचं दुःख त्याला का ज्या त्याच्या वंशात तेव्हा कळेल.
जिथे आपण जन्माला आलो त्यांचे दुःख मांडणारच, ते दुःख समजणारच. कधी कधी समाजाचे सगळे प्रश्न सुटत नसतात, पण दुःख मांडल्याने आपलं मनही हलकं होतं आणि अनेकांच्या न्याय मागण्याचा जो बॅकलॉग झालेला आहे तोही दूर झाल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट मला अडचणीची की मी कधीच हातात मुद्दे घेऊन बोलत नाहीत, कारण मला विलासराव समोरून म्हणायचे तुमच्या कागदावर काही लिहिलेलं नाही, मला बनवू नका, नुसताच कागद आहे हातात. कारण स्पॉन्टनियस बोलणं हा माझा स्वभाव आहे. माझे मित्र प्रमोद महाजन कधीच कागदावर लिहिल्याशिवाय बोलत नसतात, अतिशय विरोधात. ते कधीच उशिरा जात नसतात आणि मी कधीच वेळेवर जात नाही. खरं म्हणजे इतका मैत्रीमध्ये एक सोय असते की मैत्रीमध्ये माणूस गुणांचाच विचार करतो, अवगुणांचा करत नाही. मैत्री लोकांचे दोष ठाकायला मदत करते आणि म्हणून प्रमोदजींनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं. मी खरं म्हणजे अपघाताने राजकारणात आलो, मी आलोच नसतो राजकारणात. कधी कधी वाटतं बरं झालं असतं आलो नसतो तर मी राजकारणात आलो ते अपघाताने. कारण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होतो. 25 जून 1975ला आणीबाणी आली. आणीबाणीमुळे मी जेलमध्ये गेलो. जेलमध्ये आल्यानंतर मी बाहेर पक्षात आलो. मी विलासरावजी एकाच वेळी विधानसभेत आलो. मी सांगितलं किती आघात केले असतील विलासरावजीवर, मी किती आघात केले असतील भुजबळांच्यावरती, परंतु त्याचं रूपांतर हे आपण विरोधक आहोत, हे विरोधकाचं कर्तव्य आहे. सरकारवर टीका करणं हे विरोधाचा धर्म आहे. मी तर कमी बोललो, पण एकदा भुजबळांनी तर मला महाराष्ट्राच्या विधान परिषद बांगड्या भरल्या माझ्या हातावर. ते विसरले असतील, मी कधी विसरले. मग एवढे टोकाची भूमिका घेऊ नये. आमच्या कधी मतभेद झाले पण मनभेद झाले नाही. प्रत्येक जण समाजासाठी काम करतो ही धारणा ही राहायची. आणि बाळासाहेब विखेंनी मांडलं की राजकारणातली अस्पृश्यता संपायला पाहिजे. माझा हा कार्यक्रम राजकारणातली अस्पृश्यता संपवायला जर कामी आला तर माझं जीवन कामी आलं असं मी मानलं. तसं तर मी अस्पृश्यतेच्या विरुद्ध लढतोच आहे. कारण त्याचे दुःख काय असतात, त्याची कल्पना ते सोसणाऱ्यालाच असू शकते. सगळंच मनोगत व्यक्त केलं पाहिजे असं नाही. तर मी फार बोलणार नाही, कारण माझा सत्कार केलाय. त्याच्यामध्ये खूप मला गौरव. ते काय एकनाथराव खडसेंनी मला बोललं की तुमचा सत्कार करायचा, आणि आता त्यांना बोटाला धरून, मी कधी विनोदाने ते म्हणले मला बोटाला धरून मुंडेंनी चालवायला सांगितलं. याचा अर्थ माझं वय 61 नाही, जास्त असण्याची शक्यता नाही करत. पण माझं वय काय खरं मलाच माहित नाही, कारण शाळेत गेल्यानंतर माझे वडील अंगठे बहादर होते, माझी आई अंगठे बहादर आहे, आज वडील जीवन नाही. पण माझ्या शिक्षकांनी लिहिलं तेच माझं वय आहे. त्यामुळे माझी कुंडली बघून जर भविष्य बघत असाल तर तुम्हाला ते कधीच सापडणार नाही, कारण ते माझं खरं जन्मच नाही आहे. त्यामुळे हा लोकांसाठी जन्म आहे. कारण हल्ली राजकारणात विरोधकाच्या कुंडल्या सुद्धा एकमेकाच्या पाहतात, इथपर्यंत राजकारण गेलेलं आहे. तर माझी कुंडली झाली ती आणीबाणीमुळे. जयप्रकाशजीच्या चळवळीत गेलो, 16 महिने कारावासात गेलो, म्हणून मी राजकारणात आलो. राजकारण चालत गेलं, मी चालत गेलो. आज पंचायतपासून लोकसभेत पोहोचलोय. पण एक गोष्ट सांगतो, 61 करून तुमचा मला रिटायर करायचा विचार असेल तर ते मी होणार नाही. मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कुणापुढे आयुष्यात चुकणार नाही. काम करत राहणं हे कर्म आहे. गीतेत सांगितलंय आपण आपलं कर्म केलं पाहिजे. जी जबाबदारी आली, जी भूमिका आली ती प्रामाणिकपणाने जगली पाहिजे. मी काय चांगलं केलं काय वाईट केलं ह्याचं बॅलन्स शीट मी मानत नाही. आणि 61 अनेक जणांनी लिहिलंय ते माझं बॅलन्स शीट आहे. पण मला वाटतं की मागे वळून पाहताना माझ्या नावाने काहीतरी जमा झालंय, ते फार कमी आहे. राजकारण खूप करतो आपण, पण भावी आयुष्यामध्ये मी ठरवलंय थोडं समाजकारणही करायचं. ज्या वर्गात आपण जन्माला आलो, ज्या वर्गांची दुःख भोगली, ज्या समस्या मला आज राजकारणामध्ये वाटतात त्यासाठी जगावंसं वाटतं. जगावंसं वाटतं ते माणूस नाही. जयप्रकाशजींनी तरुणाची व्याख्या केली होती की ज्याचं मन जिवंत आहे तो माणूस. मी सांगितलं की 61 वर्षाचा झालो तरी सुद्धा आज डोंगराला टक्कर देण्याची भावना माझ्या मनात आहे. संघर्ष करण्याची भूमिका माझ्यात आहे. अन्याय मी कधीच सहन करू शकत नाही.
अन्याय सहन करणं हे माझ्या रक्तातही नाही, माझ्या स्वभावातही नाही. आणि म्हणून त्याची कधी कधी प्रतिक्रिया देतो. सूझबुजेशीने समंजसपणाने बोलायचं, गोडगोड बोलायचं, गोलगोल बोलायचं हे परमेश्वराने मला दिलं नाही. त्यामुळे मला अनेकदा त्या अडचणी सहन कराव्या लागल्या, समस्या सहन कराव्या लागल्या. पण त्या समस्यावर मात करू शकलो. आजपर्यंत महाराष्ट्राच्या एका जिल्हा परिषदेपासून युनोपर्यंत जाऊ शकलो, ह्याचं श्रेय गोपीनाथ मुंडेच्या व्यक्तित्वाला नाही, त्याच्या कर्तृत्वाला नाही, त्याच्या नेतृत्वाला नाही, त्याच्या वक्तृत्वाला नाही. सामान्य माणसाने मला जे प्रेम दिलं त्याच्या आधारावरच मी आज इथे पोहोचलेलो आहे. अनेक शहाणे माणसं स्वतःच्या शिडीवरून चालतात, त्या शिडीलाच ढकलून देतात. पण मी ज्या शिडीवरून गेलोय तुमच्या प्रेमाच्या वर, ती शिडी मी कधीच टाकून देणार नाही. आणि म्हणून हा प्रेमाचा वारसा घेऊन हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये काम करण्याचे हे व्यासपीठ आहे. सगळ्या पक्षाचे लोक आहेत, त्यामुळे राजकीय विचार व्यक्त करू शकत नाही. आणि त्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये गेलो तर मला हिंदी बोलावं का नाही, कसं बोलेल, काय बोलेल, मी हिंदीची भाषणं कधीच केली नव्हती. कारण महाराष्ट्रात जायचं, देशात जायचं कधी स्वप्नच बघितलं नव्हतं. विलासराव नेहमी म्हणायचे, R.R. पाटील नेहमी म्हणायचे की तुम्ही दिल्लीत जा, म्हणजे आम्ही सुखाने राज्य करू. मला दिल्लीत पाठवलं. मग सगळे दिल्लीत आले, गडकरी दिल्लीत आले, विलासरावही दिल्लीत आले, कदाचित भुजबळ सुद्धा पुढच्या काळात दिल्लीत येते. जयंत पाटील तुम्ही गप्प बसला नाही तर तुम्ही सुद्धा कदाचित दिल्लीत येतो. आणि त्यामुळं मी दिल्लीत गेलो. प्रॉब्लेम आला, मला वाटलं कसं हिंदी बोला. मय भाग्या धपकन पड्या पैजामे फट्यान गुडघा देतो. तर मला माझा एक मित्र भेटला, त्याने सांगितलं जोरात बोला, कारण भाषण कोणत्या भाषेत केलं महत्वाचं नसतं, जोशात केलं का नाही महत्वाचं. एकाने सांगितलं भाषेची काळजी करू नका, कारण मी माझ्या तरुणपणी, आता म्हणावं लागेल 61 झाल्यामुळे आजपर्यंत असला शब्द कधी मी वापरलाच नाही, की माझ्या तरुणपणी मी कोशिश नावाचा सिनेमा बघितला होता. त्या कोशिशमध्ये ती कदाचित प्रज्ञा असणारच ते, कारण ती माझ्यापेक्षा जास्त सिनेमा बघत होते. आणि लग्न आणि मधल्या काळात आम्ही दोघं थोडं सिनेमा. तर कोशिश नावाचा सिनेमा आम्ही बघितला. त्याच्यामध्ये 3 तास कोणतंच पात्र कुणाला बोलत नाही. पण त्या सिनेमाच्या सुरुवातीला एक निवेदन दिग्दर्शकाने केलंय की भावना समजण्यासाठी भाषेची गरज नसते, भावना समजण्यासाठी मनाची गरज असते. म्हटलं पार्लमेंटच्या लोकांना मन असेल असं मी गृहीत धरलं आणि माझ्या हिंदीत सुरू केलं. तर मी एवढंच सांगतो की प्रवास चालू आहे. प्रवास कुणाचा कधी संपेल, माणसाच्या हातात जन्म आणि मृत्यू कधीच नाही. पण परमेश्वराने मला एवढं उदंड आशीर्वाद दिलेले आहे. कधी कधी मी परमेश्वर मानतो का नाही हाही प्रश्न आहे, कारण मी ज्यावेळी गणपती दूध पितो का नाही तर गणपती दूध पित नाही म्हटलो, पण 4 मोठ्या अपघातातून मी वाचलो. कारण परमेश्वराची इच्छा असेल माझ्या हातून काहीतरी पुढे चांगलं घडावं, म्हणून परमेश्वराने मला हे बोनस आयुष्य दिलेलं. कारण ह्या एका अपघातातून तो 72 तास मी जगणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण मी जगलो, आणि हे जगलो. हे जे बोनस आयुष्य आहे ते मागासलेल्या, दुबळ्या, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, ज्यांचा कोणी आहे वाली त्यांचा वाली, ज्यांची वाणी पार्लमेंटमध्ये पोहोचू येत नाही त्यांना वाणी प्राप्त करून देण्यासाठी मी भावी आयुष्य संघर्ष करेल. शेवटी एवढंच सांगतो, ओचणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक यशस्वी जीवन, मला सगळं प्राप्त झालंय, मला काही पाहिजे नाही. सुधीर मुनगंटीवारने मुख्यमंत्रीपद मागितलं, ते कधीच आपल्याला देणार नाही. त्यामुळे असं मागणं योग्य नाही आहे, कारण त्यांनाच व्हायचं आता विलासराव, आपल्याला कसं काय असेल. त्यामुळे ते देतील वगैरे असं काही म्हणत नाही. मला काही व्हायचंही नाही, मला सगळं म्हणजे व्हायचं नाही असं म्हणावं लागतं, मिळत नाही तर कशाला म्हणायचं. त्यामुळे ह्या शब्दाने काही अर्थ नसतो. त्यामुळं काय व्हायचं आणि काय नाही ह्याच्यासाठी हा कार्यक्रम नाही. तर त्यामुळं मला काही व्हायचं नाही, मला जे व्हायचंय ते मिळालेलं आहे. मला हवंय जनतेचं प्रेम. आपण मला लोकनेता म्हटलं, माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचे मला आशीर्वाद राहावे, प्रेम राहावं, सहकार्य राहावं, एवढीच अपेक्षा. काय मिळो न मिळो, तुमचे आशीर्वाद आणि प्रेम सतत मिळो. जय हिंद, जय महाराष्ट्र.